नमस्कार, मी पद्मा धुमाळ तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते एक वेगळा विचार करायला लावणाऱ्या पॉडकास्टमध्ये. आज आपण बोलणार आहोत 1% चान्स थिअरीबद्दल. ICU बाहेर डॉक्टर येऊन पेशंटच्या नातेवाईकांना सांगतात ओन्ली 1% चान्स, तर कोच सांगतात ऑलमोस्ट इम्पॉसिबल. लाईफ सांगत असतं आता काहीच होणार नाही. टेल मी ऑनेस्टली, तुम्ही अजूनही प्रयत्न कराल का? कारण इतिहास सांगतो 1% चान्स हा शेवट नसतो, तर ती सुरुवात असते. हे फक्त मोटिवेशन नाही, ही कल्पना इन्स्पायर्ड आहे. ॲटॉमिक हॅबिट्स, थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकांमधील विचार आणि भगवद्गीता या ग्रंथांमधील विचार आपल्याला काय सांगतात? जर आपण सातत्यपूर्ण स्वतःवर विश्वास ठेवून छोटी छोटी कामं सतत करत राहिलो तर एक दिवस मोठा बदल नक्की घडून येतो. चला एक स्टोरी बघूया. ही स्टोरी आहे IPL मधील विराट कोहली आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची. दरवर्षी IPL सुरू झाली की फॅन्स म्हणायचे यंदा RCB जिंकणार. पण रिॲलिटी, फायनल्स हरले, नॉकआउट्स हरले, ट्रोल्स वाढले, प्रेशर वाढत गेला आणि लोक बोलायला लागले RCB कधीच जिंकणार नाही. कोहली ग्रेट आहे पण अनलकी आहे. इमॅजिन करा, एक प्लेयर जो सगळं देतो, रन्स, पॅशन, लॉयल्टी, पण तरीही ट्रॉफी नाही. वर्षामागून वर्ष गेले, अनेक लोक सोडून गेले, टीम बदलली, होप संपला, पण तो थांबला नाही. कारण कारण त्याच्या आत अजूनही 1% बिलीफ जिवंत होता. अँड दॅट इज द डिफरन्स. 99% लोक फेल्युअर पाहतात आणि 1% लोक पॉसिबिलिटी पाहतात. आणि एक दिवस तेच स्वप्न सत्यात उतरतं. आता अजून एक पॉवरफुल स्टोरी. एका छोट्या गावातला मुलगा, साधं कुटुंब, कमी रिसोर्सेस. तो मुलगा म्हणजे कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते न्यूजपेपर विकायचे, स्ट्रीट लाईट खाली अभ्यास करायचे. त्यांच्याकडे 100% चान्स होता का सायंटिस्ट होण्यासाठी, प्रेसिडेंट होण्यासाठी? तर नक्कीच नाही. कदाचित 1% पण नाही. पण मग त्यांच्याकडे काय होतं? तर स्वतःवर असणारा एक अतूट असा विश्वास आणि त्यांची स्वप्न. ते अपयशी झाले, रॉकेट फेल, एक्सपेरिमेंट्स फेल, पण ते थांबले नाही. त्यांनी सांगितलं, ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी इन स्लीप. ड्रीम इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप. आणि एक दिवस त्यांचा 1% बिलीफ 100% सक्सेस बनला. थॉमस अल्वा एडिसन. 1000 फेल्युअर्स स्टील कंटिन्यूड. MS धोनी. स्मॉल टाउन बट बिग बिलीफ. लाईफ तुम्हाला कधीच 100% गॅरंटी देणार नाही, पण लाईफ नेहमी तुम्हाला काय देतं? एक छोटी आशा, एक छोटा दरवाजा आणि 1% चान्स. आणि तो 1% चान्स म्हणजे सगळं काही आहे. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, माझ्याकडे अजून 1% चान्स आहे का? जर उत्तर यस असेल तर तुमची स्टोरी अजून संपलेली नाही. हिस्ट्री लिहिली जाते. ज्यांच्याकडे 100% सर्टॅनिटी होती त्यांच्यामुळे नाही, तर ज्यांनी 1% चान्सवर विश्वास ठेवला आणि शेवटपर्यंत लढले त्यांच्यामुळे. जर हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की नक्की पोहोचवा. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा पॉडकास्ट तुम्हाला कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल. मी पद्मा धुमाळ. पुन्हा भेटूया एका नवीन विचारासोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या 1% बिलीफवर नक्कीच विश्वास ठेवा आणि सतत प्रयत्नरत राहा. आणि मग बघा काय चमत्कार घडून येतात तुमच्या जीवनामध्ये. धन्यवाद.